नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. आपलं चॅनलचं नाव आहे MPSC हेल्पलाईन. हे आपलं यूट्यूबला चॅनल आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब करा, कारण अतिशय महत्त्वाची सिरीज मी या यूट्यूब चॅनलवरती लॉन्च करणार आहे. फायनली मला वेळ मिळालेला आहे की मी यूट्यूबसाठी वेळ देऊ शकतो. सो प्लीज आय एम व्हेरी हॅपी. सर्वांनी जॉईन करण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाची सिरीज आहे आणि हे लेक्चर क्वालिटी वरती पूर्ण डिपेंड असणार आहे. क्वालिटी इज बेटर दॅन क्वांटिटी. आपल्याकडे क्वांटिटी कमी मिळेल, मी गॅरंटी देऊ शकतो तुम्हाला, पण क्वालिटीमध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज होणार नाहीये. सो प्लीज अंडरस्टँड माय थिंग. आत्ताच्या आत्ता तुम्ही सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. तुम्हाला आणखी काही मुद्द्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल, आणखी काही अडचणी असतील, मला तुम्ही निशंक तुम्ही किंवा सर्वजण मिळून त्या प्रश्न किंवा ती प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल. ओके. तसंच विद्यार्थी मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करा. MPSC हेल्पलाईन नावानेच आहे. दोन्हीही जॉईन करून ठेवा तुम्हाला, जेणेकरून माझं प्रत्येक अपडेट्स मिळत राहील. ओके. ही आपली सिरीज आहे डेली MCQ बूस्टर, ज्यामध्ये आपण पॉलिटी प्रिव्हियस इयर 2000 क्वेश्चन कंप्लीट करणार आहोत. आणि तेही आपण कसे करणार आहोत माहिती आहे, एकदम स्लाइडच्या माध्यमातून कलरफुल फार डिटेल्समध्ये मी कव्हर करणार आहे, ज्यामुळे त्या प्रश्नांच्या आजूबाजूचा कसाही प्रश्न तुम्हाला येऊ तो सुटला पाहिजे, हा माझा मेन उद्देश आहे. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं प्रथमतः माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण काय बघणार आहोत, गत वर्षीच्या म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं आपण सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत. आणि जास्तीत जास्त संकल्पना किंवा कॉन्सेप्ट आपल्याला मजबूत करून घेण्यावरती माझा भर असणार आहे. तुमची कॉन्सेप्ट व्यवस्थित झाली पाहिजे पॉलिटी या सब्जेक्टमधली. तुम्हाला प्रश्न सोडवत असताना इकडे तुम्हाला 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यातली एक आहे एक्झाम टेम्परामेंट. मी जे काही तुम्हाला क्वेश्चन शेअर करणार आहे त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. तुम्ही एक्झाम टेम्परामेंटमध्ये आहात हे फील करा. त्यानंतर फाइंड आउट द कीवर्ड्स. वेगवेगळे कीवर्ड्स असतात पॉलिटीच्या संदर्भात, बेसिकली जास्त यांचा कीवर्डचा उपयोग होतो, ती वापरायची आहेत. कीवर्ड कोणते आहेत बघायचे आहेत. त्यानंतर एलिमिनेशन प्रोसेस वापरायची आहे. आणि त्यानंतर पेपर सेटरची मानसिकता समजून घ्यायची आहे, किंवा टेंडन्सी त्यांनी कसा प्रश्न फिरवलेला आहे, आणखी काय प्रश्न ते फिरवू शकतात. यूज युअर कॉमन सेन्स आणि लॉजिक म्हणून आपण त्यांना कॉमन सेन्स अँड लॉजिक यूज करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे 5 टिप्स तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवताना वापरायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा एक हाऊ टू डील विथ क्वेश्चन इन एक्झाम हॉल हे सुद्धा कळेल. आणि दुसरा महत्वाचा, हे जर तुम्ही ॲक्युरेट वापरायला शिकलात, हे एवढं सोपं नाहीये म्हणावं तेवढं, बरोबर. 10 to 15% मार्क तुमचे ऍडिशन होतील तुमच्या कुठलीही एक्झाम असू द्यात, MCQ वाली, ती मग ती UPSC असू द्यात कुठली. कारण हे एक बेसिक पॅटर्न आहे, एक आपण म्हणूयात की एक फंडामेंटल पॅटर्न आहे, हाऊ टू डील विथ क्वेश्चन इन एक्झाम हॉल, कसा क्वेश्चन सोडवावा यासाठी. चला जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळूयात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा. बघा इकडे आपलं MPSC हेल्पलाईन हे यूट्यूब चॅनल आहे. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. तुमच्या काही अडचणी असतील, शंका असतील, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल सुद्धा मला कळवा. ओके. आणि टेलिग्राम चॅनल मात्र नक्की जॉईन करा. हा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय, त्यासाठी मी तुम्हाला टाइम सुद्धा देणार आहे 30 सेकंदाचा. ऑब्व्हियसली टाइम काउंट सुद्धा तुमच्या स्क्रीनवरती दिसणार आहे. चला, तुम्हाला काय करायचं आहे, एक स्वतः पेन घ्यायचा आहे, एक रजिस्टर घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल हा 31 नंबरचा प्रश्न आहे आणि तुम्हाला तिथे लिहायचं आहे मी काय उत्तर निवडलेलं. 1 निवडलेला आहे, 2 निवडलेला आहे, 3 निवडलेला आहे, 4 निवडलेला आहे, असं लिहायचंय. 1, 2, 3 आणि 4. मग याच मध्ये पुढे 31चं 1 निवडलेलं आहे मी, असं करायचंय. तोपर्यंत आपला पोल सुद्धा होईल आणि मग एक्सप्लेनेशन कडे आपण वळूयात. बघा पहिला प्रश्न आहे, तुम्हाला वेळ देतो, 30 सेकंदाचा वेळ आहे. सोडवा प्रश्न, व्यवस्थित सोडवा प्रश्न, घाई करू नका. अतिशय आपल्याला वेळ भरपूर दिलेला आहे आयोगाने. इथे आपण काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करणार आहोत, ज्यामुळे आपलं क्वालिटी इम्प्रूव्ह होईल, आपला अभ्यास इम्प्रूव्ह होईल आणि काय तर आपल्याला कॉन्सेप्ट समजायला लागेल. बरोबर आहे. चला, टेक युअर टाइम. टाइम्स अप. ओके. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. कुठल्याही प्रश्नाला एक बॅकग्राऊंड असतं. काय असतं? बॅकग्राऊंड असतं. त्या प्रश्नालाच बॅकग्राऊंड आधी समजणं फार गरजेचं आहे. बेसिकली बघा, एखाद्या गोष्टीचा आपण म्हणूयात की सरकार चालवणं कुणाचं काम आहे, आपण म्हणूयात की सरकार म्हणजे मंत्रिमंडळ वगैरे ह्या गोष्टी आल्या, बरोबर. आणि कायदे बनवणं कुणाचं काम आहे, कायदे बनवणं आपण म्हणूयात संसदेचं आहे, बरोबर आहे. तसंच एखाद्याला न्याय मिळवून देणं हे कुणाचं काम आहे बरं, न्याय मिळवून देणं. इकडे थोडंसं माझं इकडे स्क्रीन येईल, बरोबर. न्याय मिळवून देणं कुणाचं काम आहे, तर न्याय मिळवून देणं हे न्यायपालिकेचं किंवा सुप्रीम कोर्टचं काम आहे.
पण बघा, एखादे आपण म्हणूयात की राष्ट्राचे प्रमुख म्हणून राष्ट्रपतीला आणि राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपालाला काही न्यायालयीन अधिकार दिलेले आहेत, त्यांना आपण म्हणतो न्यायिक अधिकार. आणि त्या न्यायिक अधिकारावरती आर्टिकल्स मध्ये बोललेलं आहे 72 मध्ये, जे की प्रेसिडेंटला पार्डनिंग पॉवरचा अधिकार देतं. आणि दुसरं स्टेटमध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा 161 जे की राज्यपालाला पार्डनिंग पॉवर किंवा माफी करण्याचा अधिकार दिलेला आहे. बेसिकली हे दोन अधिकार दोन ठिकाणी दिलेले आहेत, पण यांच्यामध्ये थोडेसे व्हेरिएशन्स आहेत. तर नेमका त्याच मुद्द्यावरती प्रश्न आलेला आहे. चला आपण एकदम व्यवस्थित समजून घेऊया नेमका मुद्दा काय आहे एक्झॅक्टली, मग तुम्हाला कळेल. बघा, पनिश और फॉरगिव्ह, माफ करायचं किंवा पनिश करायचं हे फायनल रिसॉल्ट आपण म्हणूयात की राष्ट्रपतीकडे जाऊ शकतं, जाईलच असं नाहीये, जाऊ शकतं. बरोबर, हा काही अपील म्हणून अधिकार नाहीये. पुढे तुम्हाला कळायला लागेलच की काय नेमकं मला म्हणायचं आहे. आपण एकदम बेसिक पासून स्टार्ट करूया विद्यार्थी मित्रांनो. का तर बघा, कुठल्याही टीचरचं सर्वात महत्त्वाचं काम असतं की पुढे येणारे विद्यार्थी हे 0 पासून स्टार्ट केलेलं आहे असं तुमच्या माइंडमध्ये कन्सिडर असायला हवं. कारण सांगता येत नाही पुढला विद्यार्थी कोण असेल, थोडंसं माहिती असेल किंवा नसेल, पण नसेल ज्यांना माहिती त्यांच्यासाठी 0 पासून सुरुवात करणं फार गरजेचं असतं. आणि ही सिरीज आपली त्यावरती किंवा तो आपल्या सिरीजचा मेन बेस आहे. आर्टिकल नंबर 72 आहे आणि यामध्ये क्षमा करण्याचा अधिकार सांगितलेला आहे. क्षमा करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला 72 अंतर्गत दिलेला आहे आणि 161 नुसार राज्यपालाला दिलेला आहे. ठीक आहे, याचा उद्देश काय आहे समजून घेऊयात. नेमकं काय यांनी ऍड केलं बरं. न्यायालयाची एखादी चूक झाली असेल जेणेकरून ती दुरुस्त करता यावी, पहिला उद्देश. आणि दुसरा उद्देश, राष्ट्रातील अत्यंत कडक वाटणारी शिक्षा कमी करता यावी. कारण राष्ट्रातील म्हणजे राष्ट्र कुणाचा आहे तसं विचार केला तर आपलं राष्ट्र आहे, पण बेसिकली राष्ट्राचा प्रमुख हा राष्ट्रपती आहे. आणि राष्ट्रपतीला जर राष्ट्रातील एखादी अत्यंत कडक वाटणारी शिक्षा आहे तर ती ते कमी करू शकतात. हा दुसरा उद्देश झाला. हे झाला याचा उद्देश, क्लिअर झालंय. बघा, यावर फॅक्ट आहेत काही जे महत्वाचे आहेत. बघा, तुम्हाला केव्हाही तुम्हाला माफीसाठी अर्ज करायचा आहे, तुम्ही तो तोंडी करू शकत नाही, म्हणजे तोंडी विनंती करता येत नाही. दुसरा पॉइंट आहे यातला, वापर हा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार, म्हणजे वापर कोण करणार आहेत तर 72 नुसार राष्ट्रपती करणार आहेत. आणि हे वापर त्यांची वैयक्तिक आपण म्हणूयात किंवा सोविवेक अधिकार नसून तो काय आहे, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरण्यात येणारा अधिकार आहे. हा दुसरा पॉइंट झाला. तिसरा पॉइंट काय आहे, न्यायालयीन प्रक्रिया, म्हणजे न्यायालयामध्ये जशी प्रक्रिया चालली जाते, सबूत चेक केले जातात, साक्षी चेक केले जातात, कायद्याचा अर्थ लावला जातो, कायद्याप्रमाणे प्रक्रिया पार पाडते. अशी प्रक्रिया पार पाडण्याची इथे गरज नाहीये, म्हणजेच न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्याची गरज नाही इथे. चौथा मुद्दा यात काय आहे, न्याय व्यवस्थेपासून हा वेगळा आहे. अतिशय बरोबर आहे, कारण न्याय व्यवस्थेपासून ही एक वेगळी कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर पीडी काही अपिलीय अधिकार म्हणून यांना हे आपण म्हणूयात की काम करत नाहीयेत, म्हणजे हे प्रत्येकाने उठावा आणि राष्ट्रपतीकडे अपील करावा असं नाहीये. हे जस्ट एक चला ठीक आहे काहीतरी करूयात आपण म्हणून हे करण्यासारखं आहे, म्हणजे न्यायालयीन चूक दुरुस्त करणं आणि काय कमी शिक्षा, जी अत्यंत कडक शिक्षा आहे तिला कमी करणं, हे दोन बेसिकली उद्देश आहेत. त्यामुळे अपिलीय अधिकार म्हणू शकत नाही, कारण आपण अपील बघा डिस्ट्रिक्ट कोर्टमधनं हायकोर्टमध्ये अपील करतो, हायकोर्टमधनं सुप्रीम कोर्टमध्ये अपील करतो, ही अपिलीय बाजू आहे. पण इकडे अपील म्हणून नाहीये, तर जस्ट एक विनंती म्हणून तुम्हाला करावं लागतं. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, कळतंय सर्वांना. मेसेज करत चला, आपण लाईव्ह नाही आहेत, लवकरच लाईव्ह सुद्धा येणार आहोत. बघा, क्षमा करण्याचे काही प्रकार आहेत. तत्पूर्वी आपण क्षमा करण्याच्या यामध्ये दोघांमध्ये नेमका फरक काय बघूयात, कारण प्रश्नाचा बेस इथे आहे, या क्वेश्चनचा बेस इथे आहे, पण उद्याचा क्वेश्चनचा बेस त्या प्रिव्हियस स्लाइड मध्ये असू शकतो, म्हणून मी तिथे सांगितलेलं आहे. आपण म्हणूयात की 72 नुसार, आर्टिकल 72 नुसार प्रेसिडेंटला पार्डनिंग करण्याचा किंवा माफी देण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. यामध्ये बघा, सर्व शिक्षा माफ करण्याचा अधिकार आहे भारत देशांतर्गत ज्या काही शिक्षा होतात, आणि त्या बेसिकली दोन, मिलिटरी म्हणूयात किंवा जनरल म्हणूयात. मिलिटरी म्हणजे आपलं लष्कर झालं आणि जनरल म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती. भारतामध्ये कोणत्याही कायद्याअंतर्गत मिलिटरी किंवा सर्वसामान्य व्यक्तीला कुठली शिक्षा दिली असेल, सजा झाली असेल, ती माफ करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. एका वाक्यात आपण कव्हर केलं, सर्व शिक्षा माफ करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. मग ते कोर्ट मार्शल असू द्यात, लष्कर असू द्यात, कोर्ट मार्शललाच लष्कर म्हणलं जातं, आणि जनरल व्यक्ती असू द्यात. पहिला मुद्दा झाला राष्ट्रपतीचा, म्हणजे ब्रॉड सेन्स आहे. आता राज्यपालाच्या बाबतीत जेव्हा येतो, आर्टिकल 161 नुसार गव्हर्नरला जे अधिकार आहेत, संबंधित राज्यात सर्व शिक्षा माफ करता येतात. बरोबर आहे, संबंधित राज्याच्या कायद्याअंतर्गत, राज्याच्या जॉग्राफिकल एरियाच्या अंतर्गत सर्व शिक्षा माफ करता येतात. पण यासाठी बेसिक दोन अपवाद आहेत. त्यातला पहिला अपवाद असा आहे की जरी त्या शिक्षेचं कारण राज्याअंतर्गत घडलं असेल आणि ती जर शिक्षा लष्कर किंवा लष्करी न्यायालयाच्या संदर्भात असेल, तर ती शिक्षा माफ करण्याचा अधिकार
काय केलेलं आहे, घटनेने फक्त प्रेसिडेंटला दिलेला आहे, राज्याच्या राज्यपालाला देण्यात आलेला नाही, त्यामुळे हे करू शकत नाहीत. एक अपवाद झाला. दुसरा अपवाद असा आहे की देहदंड म्हणजे जी फाशीची शिक्षा देण्यात येते, मग ती राज्याच्या कायद्याअंतर्गत असो किंवा केंद्राच्या कायद्याअंतर्गत असो, ती फक्त राष्ट्रपतीला माफ करता येईल. इथे सुद्धा राज्यपाल काही करू शकत नाहीत. पण माफ करणं सोडून एक दुसरा प्रकार असतो, जसं की पण त्यामध्ये बघा सवलत. आता तुम्ही म्हणाल हे सवलत काय आहे सर, पर्यायी शिक्षा काय आहे, स्थगिती काय आहे, हे राज्यपाल देऊ शकतात. म्हणजे फाशीची शिक्षा राज्यपाल माफ करू शकत नाहीत, पण त्यासाठी सवलत म्हणजे आज द्यायची तर उद्या द्या म्हणू शकतात. पर्यायी शिक्षा म्हणजे फाशी नाही, त्यांना काय म्हणू शकतात, ते सश्रम कारावासमध्ये ठेवा. स्थगिती म्हणजे म्हणतात 4-8 दिवसासाठी स्थगिती देतात. हे काम राज्यपाल करू शकतात. आता तुम्ही म्हणाल हे पर्यायी शिक्षा, सवलत आणि स्थगिती काय आहे, यासाठी मी तुम्हाला बॅक स्लाइड मध्ये घेऊन जाईल, अतिशय क्लिअर होऊन जाईल. कुठलेही क्षमा करण्याचे प्रकार आहेत 5. बेसिकली 5 प्रकारे एखाद्या व्यक्तीला क्षमा केली जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीनं रेप केलेला आहे, दुसरा गुन्हा आहे मर्डर केलेला आहे, बरोबर, तिसरा गुन्हा आहे चोरी केलेली आहे. समजून घ्या व्यवस्थित विद्यार्थी मित्रांनो, समजल्याशिवाय पुढे जाणं आपलं काम नाहीये, कारण समजत नसेल तर काही अर्थ नाहीये किती तास अभ्यास केला. बघा, पार्डन किंवा क्षमा म्हणतो हा यातला पहिला प्रकार आहे माफी करण्याचा. यामध्ये काय होतं बेसिकली मला सांगा, सर्व शिक्षेपासून एखाद्या व्यक्तीला माफी मिळते आणि जसं इनोसेंट व्यक्ती आहे, जसं आपण इनोसेंट व्यक्ती आहोत, त्या पोझिशनला त्या व्यक्तीला आणून ठेवलं जातं. मग त्यानं रेप केला तरी त्याला माफी, मर्डर केला त्यातूनही माफी, चोरी केली त्यातूनही माफी, म्हणजे सर्व शिक्षामधून माफी मिळते. त्याला आपण म्हणतो क्षमा करणे, पार्डनिंग करणे. पण कधी कधी काय होतं, प्रत्येक शिक्षेमधून माफ करण्याचा अपेक्षित अर्थ नसतो. त्याचा दुसरा ऑप्शन आहे, यामध्ये आपण म्हणूयात की कम्युटेशन किंवा पर्यायी शिक्षा. पर्यायी शिक्षेचा अर्थ काय असतो की सर्व शिक्षेमधून तुम्हाला माफी मिळणार नाही किंवा शिक्षेमधून माफी मिळणार नाही, पण पर्यायी शिक्षा मिळेल. यामध्ये काय होतं, शिक्षेच्या गुणात्मक बाबीमध्ये तुम्हाला माफी दिली जाते किंवा सवलत दिली जाते. तुम्ही म्हणाल कसं सर, बघा, या व्यक्तीनं रेप केलेला आहे आणि याला सश्रम कारावास आहे 10 वर्षाचा. हा काय केला जातो, या सश्रम कारावासाला बदललं जातं साधा कारावासामध्ये. सश्रम कारावास म्हणजे त्याला तिथं धोंडे फोडावे लागतील, दगड फोडावे लागतील, आणि साधा कारावासमध्ये जस्ट बसून राहायचंय. म्हणजे ही काय झालं, यामध्ये गुणात्मक अवस्था चेंज झाली, याची क्वालिटी चेंज झाली, म्हणून याला म्हणतो आपण कम्युटेशन. कम्युटेशन शब्द तसा क्वालिटी हा शब्द असायला हवा, पण ती कायदेशीर भाषा आहे म्हणून तिथे कम्युटेशन वापरलेलं आहे. क्लिअर झालं, क्वालिटीमध्ये चेंज होतो तिथं कम्युटेशन म्हणायचं, पर्यायी शिक्षा म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर आपण तिसरा पॉईंट बघूया, इकडे या. रिमिशन म्हणजे सवलत हा मुद्दा आहे. या प्रकारची सुद्धा शिक्षा क्षमा करण्याचा अधिकार आहे. रिमिशन मध्ये काय म्हणतो आपण मराठीत, सवलत म्हणतो. यामध्ये शिक्षेच्या संख्यात्मक बाबींमध्ये सवलत दिली जाते. संख्यात्मक बाबीमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगतो की समजा एखाद्या व्यक्तीला, इथे समजा सश्रम कारावास काय 10 वर्षाचा आहे. हा सश्रम कारावास सश्रमच राहील, पण तो 10 वर्षाच्या ठिकाणी 5 वर्षाचा होऊ शकतो, 3 वर्षाचा होऊ शकतो, 2 वर्षाचा होऊ शकतो. हे त्यांच्यामध्ये काय संख्यात्मक बदल झालेला आहे. 10 वर्षावरनं 5, 3, 2 वर्ष झालेली आहे, म्हणजे हा संख्यात्मक बदल झालेला आहे. पण सश्रम कारावास हा सश्रम कारावासच राहील, गुणात्मक बाबीमध्ये कुठलाही बदल झाला नाही, म्हणून याला म्हणतो आपण रिमिशन. हा तिसरा प्रकार. आता रिप्राईव्ह काय आहे किंवा स्थगिती काय आहे बघा. एखादी प्रोसिजर आहे, काही समजा एखादी फाईल आहे, त्या फाईलवर 5-6 लोकांची सिग्नेचर झाल्याशिवाय फाशी देता येत नाही, किंवा काही प्रोसिजर आहे, जल्लाद वगैरे अवेलेबल नाही, या गोष्टी, किंवा जिथे फाशी द्यायची तिथलं काही मॅटर मधल्या कायदेशीर अडचणी आहेत. या सर्व कायदेशीर अडचणीमुळे जेव्हा एखाद्या शिक्षेस काय तात्पुरती स्थगिती मिळते, त्याला म्हणतो आपण रिप्राईव्ह. हा झाला तुमचा चौथा माफी करण्याचा प्रकार. त्यानंतर 5वा आहे रिस्पाईट म्हणजे याचा अर्थ सूट आहे, आणि ही एक प्रकारची विशेष सूट आहे. तुम्ही म्हणा सर विशेष म्हणजे काय नेमकं. विशेष म्हणजे आपण म्हणूयात की आपण काय म्हणतो, आपण बघूया, हायली चॅलेंज्ड पर्सन कशाला म्हणतो, आपण म्हणूयात की डिसेबल्ड पर्सनला आपण चॅलेंज्ड म्हणतो, आणि त्यांच्यासाठी जी शिक्षा किंवा त्यांच्यासाठी जी शिक्षेमध्ये सूट दिलेली असते त्यांना विशेष सूट म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एखादी महिला प्रेग्नंट असेल, बरोबर, दुसरी एखादी आपण म्हणूयात की आंधळी लोक आहेत, बरोबर, किंवा डिसेबल पर्सन आहेत, त्यांच्यासाठी जी सूट दिली जाते तिला आपण म्हणतो रिस्पाईट, किंवा ही एक प्रकारची विशेष सूट आहे. या क्षमा करण्याचे अधिकार सर्वांना आहेत. फक्त 2 अपवाद लक्षात ठेवायचे. लष्करमध्ये काय देऊ शकत नाहीत, गव्हर्नर माफी देऊ शकत नाही लष्कर कायद्यामध्ये, आणि देहदंडाची शिक्षा डायरेक्ट माफ करू शकत नाहीत, म्हणजे त्यावरती 0 लेवलला आणून ठेवू शकत नाही. त्यामध्ये बदल करू शकतात, म्हणजे काय, पर्यायी शिक्षा देऊ शकतात, म्हणजे फाशीच्या शिक्षेला ते पर्यायामध्ये कन्वर्ट करू शकतात दुसऱ्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या संख्यामध्ये आपण म्हणूयात की संख्यात्मक बदलामध्ये थोडासा बदल करता येईल. ओके, बाकीच्या गोष्टी आहेत, एव्हरीथिंग विल बी क्लिअर, कारण क्लिअर होणं फार गरजेचं आहे. मग या गोष्टी लक्षात ठेवल्याच्या नंतर आपल्याला प्रश्नाकडे जाऊयात. आता लक्षात येईल तुमच्या थोड्या वेळामध्ये.
प्रश्नांच्या एक्सप्लेनेशन कडे जाऊयात म्हणजे कळेल तुम्हाला. बघा आता ज्यांचं चुकलं असेल त्यांना कळेल लगेच काय होतं नेमकं. योग्य कथने निवडायची. ओके ठीक आहे. कोर्ट मार्शल बाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहेत. अगदी बरोबर आहे. ए जर बरोबर असेल तर हा पर्याय येणार नाही. बरोबर, हा पर्याय येणार नाही. सर्वांना कळतंय. त्यानंतर कोर्ट मार्शल बाबतचे काही अधिकार राज्यपालाने आहेत. बघा कोर्ट मार्शल याचा अर्थ झाला लष्करी न्यायालय आणि लष्करी न्यायालयासंदर्भात राज्यपालाला काही अधिकार नाहीत. त्यामुळे हा ऑप्शन तुम्ही निवडणार नाही. म्हणजे मला ब ऑप्शन नकोय, हा ऑप्शन कट झाला. आता उरला तुमच्याकडे काय पर्याय क्रमांक 3. बघा 2 पर्याय वाचले मी आणि अॅक्युरेट उत्तर देऊन बाजूला झालो. ही आपल्या लेक्चरची स्ट्रेंथ आहे. सर्वांनी मिस करू नका प्लीज. मित्रांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त. मृत्यूदंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करू शकतात. अगदी बरोबर आहे. मृत्यूदंडाची राष्ट्रपती करू शकतात. चौथा ऑप्शन बघा, मृत्यूदंडाची शिक्षा राज्यपाल क्षमा करू शकतात. क्षमा म्हणजे पार्डेनिंग पॉइंट नंबर 1 आहे. क्षमा करणं म्हणजे त्याला इनोसेंट लेवलला आणून ठेवणं, हे अतिशय चूक आहे. बरोबर, त्यामुळे हा ऑप्शन मध्ये नकोय म्हणजेच अ आणि क ऑप्शन मध्ये हवं. ऑटोमॅटिकली पर्याय क्रमांक 3 मी कव्हर केलेला आहे. चला दुसरा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर लवकर येईल. त्यासाठी सुद्धा तुम्हाला 30 सेकंद वेळ दिला जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला तो प्रश्न कव्हर करायचा आहे. या बाबतीत आपण एकदम क्रिस्टल क्लिअर आहोत की क्वालिटी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. चला टाइम स्टार्ट नाव. 30 सेकंद घ्या आणि तुमच्या मनामध्ये एक आन्सर क्लिक करून ठेवा. मी नंतर एक्सप्लेनेशन देणारच आहे. काय विचारले लक्षात घ्या आधी. बरोबर विचारलेलं आहे. गुड. बघा टाइम्स अप. आता बघूयात आपण नेमकं बॅकग्राऊंड बघूयात. प्रत्येक प्रश्नाचं एक बॅकग्राऊंड असतं. या प्रश्नाचं बॅकग्राऊंड आहे मंत्रिमंडळाचा आकार कसा आहे. मंत्रिमंडळामध्ये संख्या किती असतात, कशा असतात, काही नाही, याबद्दल हे बोलतं बेसिकली. मुळामध्ये मी तुम्हाला सांगतो, मूळ घटनेमध्ये मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित केलेला नव्हता. मग हे करण्यासाठी बेसिकली 91वी घटनादुरुस्ती 2003 ला आली आणि दुसऱ्या 1-2 घटनादुरुस्ती आहेत ज्या केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भात आहेत. त्यांनी काय केलं, बेसिकली मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित करण्यात आला. मग ते स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, युनियन टेरिटरीजचं गव्हर्नमेंट असेल, या तिन्ही बाबतीत आज मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित केलेला आहे. म्हणजे मिनिमम आणि मॅक्झिमम संख्या किती असाव्या बेसिकली सांगितलेलं आहे. यामध्ये 1-2 फरक आहेत, मी लगेच क्लिअर करणार आहे. तुमच्या मनामध्ये काही शंका राहणार नाही याची मी गॅरंटी देतो. ओके चला बघा 1964. आपण आता स्टेट पासून सुरुवात करूयात. मग स्टेट पासून सेंट्रल कडे जाऊयात. सेंट्रल मध्ये काय प्रोव्हिजन आहे आणि मग युनियन टेरिटरीज कडे जाऊयात. युनियन टेरिटरीज मध्ये काय प्रोव्हिजन आहे. चला पहिला मुद्दा आधी क्लिअर करूयात की घटक राज्य मंत्रिमंडळाची स्थापना ही आर्टिकल 164 मध्ये आहे. बरोबर आहे. आता बघा आर्टिकल 64 मधलं एक काय सांगतं, 164 मधलं सीएम गव्हर्नर काय करतील, सीएमची नेमणूक करतील आणि सीएम सल्ल्याने मंत्र्याची नेमणूक करतील. ऑब्व्हियसली अगदी बरोबर आहे. चला हरकत नाही. 1A मध्ये काय सांगितलेलं आहे म्हणजे 164 त्यामधलं 1 आणि त्यातलं ए, त्यामध्ये 91वी घटनादुरुस्ती 2003 ला खरं तर हे ऍड झालं 164 मध्ये. दुसरा मुद्दा, यात मर्यादित संख्या करण्यात आली मंत्रिमंडळाची. सीएम आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याची मंत्री परिषद मिळून 12 ते 15 जे जास्त असेल ते 12 ते 15% म्हणलेलं आहे. याचं मी पुढे सांगणार आहे. यापैकी जे जास्त असेल ती संख्या असेल असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्राचा विचार केला तर ऑब्व्हियसली मिनिमम सदस्य किती असू शकतात, 12. कारण कुठल्याही राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मिनिमम सदस्य 12 असतील आणि ते कशासह, मुख्यमंत्र्यासह. ठीक आहे. आणि कमाल सदस्य किती असू शकतात, 15% विधानसभेच्या. त्या विधानसभेच्या 15% असू शकतात. आपल्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, 288 आहे. 288 आपण 15% केलं की साधारणतः 43 पॉईंट मध्ये उत्तर येतं. आपण 43 धरूयात. मॅक्झिमम आपल्या आपण म्हणूयात की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 43 सदस्य असू शकतात. मिनिमम 12 सदस्य असतात आणि हे मुख्यमंत्र्यासह आहे. आता बघा याच कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनी दुसरा एक बदल करण्यात आला. 91वी घटनादुरुस्ती 2003 ला पक्षांतर बंदीवरनं अपात्र झालेला सदस्य मंत्रिपदासाठी सुद्धा अपात्र असेल असं सांगण्यात आलं. ओके, यामधले दुसरे आपण प्रोव्हिजन्स बघूयात. यामध्ये 164(2) मध्ये सांगितलेलं आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे राज्याचं मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असेल. पॉइंट शुड बी नोटेड. त्यानंतर 3 मध्ये सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, मंत्र्याचा शपथविधी, पद व गोपनीयता.
जी काही शपथविधी असेल राज्यामध्ये मंत्र्याची शपथविधी सांगितलेली आहे. आणि बघा 4 मध्ये विधिमंडळ सदस्य नसतानाही एखाद्या व्यक्ती 6 महिन्यापर्यंत मंत्री राहू शकतो. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ असा झाला की 6 महिन्यामध्ये त्याला कुठल्या तरी एका सभागृहामध्ये निवडून यावं लागेल. आता काही स्टेटमध्ये एकच सभागृह आहे, तिथं त्याच सभागृहामध्ये निवडून यावं लागेल. देअर इज नो ऑप्शन. क्लिअर झालंय. ओके, 5वा पॉईंट काय यातला किंवा 5वं सब क्लॉज काय म्हणतं की मंत्र्याचे वेतन आणि भत्ते हे विधिमंडळ ठरवेल. इथे राज्यपाल देऊ शकतात, इथे तुम्हाला विधिमंडळ देऊ शकतात. ते फार चुकीचं आहे, सर्वांनी समजून घ्यायचं आहे. आता आपण बघूयात की नेमका पुढचा मुद्दा काय आहे. बघा, बेसिकली युनियन टेरिटरीजच्या बाबत आपण 2 नंबरला बघूयात. युनियन टेरिटरीज मध्ये सुद्धा मंत्रिमंडळ असू शकतं. बरोबर आहे, युनियन टेरिटरीज मध्ये मंत्रिमंडळ असू शकतं. फॉर एक्झाम्पल दिल्ली म्हणूयात, ओके, त्यानंतर पदुचेरी म्हणूयात, आणि आता रिसेंटली आपण जम्मू अँड काश्मीर सुद्धा म्हणू शकतो, जी युनियन टेरिटरी आहे. आणि तिथे सुद्धा विधानसभा, मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री हे 3 लोक सापडतात. बेसिकली आपण म्हणूयात की 69ला जी घटना दुरुस्ती झाली 1991, ती घटना दुरुस्ती 2 फेब्रुवारी 1992ला लागू करण्यात आली. ती घटना दुरुस्ती काय करत होती, ते दिल्लीला नॅशनल कॅपिटल रिजन, राष्ट्रीय राजधानीचा एरिया किंवा दर्जा देण्यात आलेला दिल्लीला, आणि त्यासाठी 239 AA नावाचा आर्टिकल ऍड करण्यात आलं भाग 8 मध्ये. बरोबर आहे, त्या आपण घटना दुरुस्तीला म्हणतो स्पेशल प्रोव्हिजन फॉर दिल्ली. बरोबर आहे, पण यामध्ये काय सांगितलं, तर सांगितलं की दिल्लीसाठी एक सीएम असेल, केजरीवाल धरूयात. मंत्रिमंडळ असेल म्हणजे त्या केजरीवालच्या हाताखाली आपण म्हणूयात की त्यांच्या सहयोगातून एक मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे, जसं स्टेटमध्ये असतं, आणि एक विधानसभा असेल. पहिला मुद्दा क्लिअर झाला. दुसरी गोष्ट यामध्ये अशी सांगण्यात आली की या विधानसभेचे सदस्य 70 असतील. ठीक आहे, मान्य केलं. त्यानंतर तिसरी गोष्ट याचमध्ये सांगण्यात आली की मंत्रिमंडळ म्हणजे सीएम आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर, मुख्यमंत्री आणि त्यांची मंत्री परिषद ही सुद्धा असेल म्हणलं हरकत नाही, पण त्यांची संख्या त्यांनी इथं सांगितलेली आहे. त्यांची संख्या त्यांनी इथं सांगितलेली आहे, कारण हा युनियन टेरिटरीचा प्रश्न आहे. यामध्ये संख्या विचारलं त्यांना किती आहे, ते म्हणले कमीत कमी 7, ते म्हणले हरकत नाही. ते म्हणले जास्तीत जास्त किती, ते म्हणले 10%. मग ते म्हणले आमची 70 आहे, 70चं 10% केलं 7च येतं. मग वेगळ्या भाषेत काय बोलायचं होतं, ते म्हणले असं तर आम्ही बोलत असतो, 7 घेतले काय 10% घेतले काय 7च येणार आहे. बरोबर आहे, आणि ही तुमच्या मुख्यमंत्र्यासह आहे. क्लिअर झालंय सर्वांना, क्लिअर झालेलं आहे सर्वांना इथपर्यंत. चला आता आपण बघूयात केंद्रामध्ये काय प्रोव्हिजन आहे एक्झॅक्टली. ऑब्व्हियसली केंद्रामध्ये काहीतरी प्रोव्हिजन आहेच. बघा, सेंट्रलमध्ये 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. एक 75 नावाचा आर्टिकल आहे आणि त्यामध्ये 75(1)A नावाचा आर्टिकल ऍड करण्यात आलेला आहे 91वी घटना दुरुस्ती 2003ला. आणि केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळाचा आकार यामध्ये मर्यादित करण्यात आलेला आहे. आणि मर्यादित करण्यात आला तो त्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी एकच मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, तो आहे की आपण म्हणूयात की लोकसभेच्या जी काही लोकसभेची एकूण सदस्य संख्या आहे त्यांच्या 15% काय असू शकतं, मंत्रिमंडळ असू शकतं. बरोबर, आणि हे पीएम सह आहे, म्हणजे पीएमला धरून आहे, पंतप्रधानाला धरून आहे. मॅक्झिमम 15% असू शकतं. फॉर एक्झाम्पल आपण केंद्राचा विचार केला, बरोबर, लोकसभेच्या सदस्य संख्येचा, तर हे आकडा 83च्या आसपास येतो. म्हणजे एखाद्या मंत्रिमंडळामध्ये मॅक्झिमम 83 मंत्री असू शकतात. केंद्रामध्ये किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाची मिनिमम संख्या सांगितलेली नाहीये, जशी आपण म्हणूयात युनियन टेरिटरीची सांगितलेली आहे, स्टेटची सांगितलेली आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. ही 91वी घटना दुरुस्ती आणि 69वी घटना दुरुस्ती ही 2 मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित करण्यासाठी आहेत. मग 93वी घटना दुरुस्ती तुम्ही म्हणता सेंट्रल आणि स्टेटसाठी, आणि 69वी घटना तुम्ही म्हणू शकता युनियन टेरिटरीजसाठी मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित करण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे. ओके, आता आपण प्रश्नाकडे जाऊया जेणेकरून तुम्हाला उत्तर देता यायला हवं. बघा, राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या, ठीक आहे, मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त, पहिला मुद्दा तर व्यतिरिक्त नाहीये त्यामुळे इथं कट झालेला आहे. विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नये. बघा, वाक्यामध्ये कधी कधी पूर्वार्ध असतो, मध्यार्ध असतो आणि उत्तरार्ध असतो. बघा, वाक्याच्या आपण म्हणूयात की पूर्वार्ध चुकीचा आहे, मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त म्हणलेला आहे, मुख्यमंत्र्यासहित पाहिजे होतं, त्यामुळे पूर्वार्ध चुकीचा आहे, पूर्वार्ध चुकीचा आहे आणि उत्तरार्ध बरोबर आहे. त्यामुळे आपल्या माइंडमध्ये कन्फ्युजन होतं, इथं चूक आहे त्यामुळे हा बरोबर नाहीये, त्यामुळे हा ऑप्शन तुम्ही निवडणार नाहीये. चला पुढच्या ऑप्शनला टॅली करूयात. राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या, ठीक आहे, मुख्यमंत्र्यासहित 12 पेक्षा कमी असता कामा नये. बरोबर आहे का हा मुद्दा? ऑब्व्हियसली अगदी बरोबर आहे, कारण मुख्यमंत्र्यासह 12 पेक्षा कमी असता कामा नये एवढं मात्र फिक्स आहे. ऑब्व्हियसली बरोबर आहे, हे आपल्याला बरोबरच निवडायचं आहे. पर्याय क्रमांक 2 निवडायचा आणि पुढे जायचं परीक्षा हॉलमध्ये. आता आपण बघूयात की मी काय सांगणार आहे. दिल्लीच्या मंत्रिमंडळातील सदस्य संख्या
बरोबर. विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% निश्चित करण्यात आलेले. ऑब्विसली तुमच्या माइंडमध्ये उत्तर आहे 10%. आय कॅन अंडरस्टँड युअर माइंड. तुमचं म्हणणं तुमच्या मनामध्ये काय चालेल मला कळतंय. बरोबर आहे. 10% आहे दिल्लीच्या बाबतीमध्ये जी 69वी घटना दुरुस्ती आहे आणि 7 आहे. आपण नाही का स्टोरी बनवली होती 7 आणि 10% एकूण येतं 7च. बरोबर आहे. म्हणून हे 15% मुद्दा कट आहे. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. ऑब्विसली पर्याय 2 ॲक्युरेट उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर लगेच येईल. समजत असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स करा, समजून सांगा. तुम्हाला काय आणखी प्लॅन असतील तुमच्या डोक्यामध्ये आपल्याला पुढे जाता येईल, क्वालिटी आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल. आणखी तुमच्या मनामध्ये काहीही शंका असू देत मला निशंक फोन करा किंवा तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके, चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. टाइम स्टार्ट. कॅग विचारलेला आहे. गुड. व्यवस्थित उत्तर द्या. म्हणजे मनामध्ये निवडा तुम्ही. व्यवस्थित उत्तर निवडा. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस आपण डेली घेणार आहोत. अँड आय एम व्हेरी हॅपी आज की मला युट्यूबमध्ये वेळ देता आला. युट्यूबसाठी खरं तर माझं खूप मोठं प्लॅन होता युट्यूबबद्दल, पण वेळ देऊ शकलो नाही. त्याबद्दल सॉरी विद्यार्थी मित्रांनो. बघा काय विचारलेलं आहे. नियंत्रक व महालेखापाल म्हणजे यांना आपण म्हणतो कॅग. कॅगची वेतन भत्ते विचारलेलं आहे आणि कोण ठरवतं असं सांगितलेलं आहे. आपण बेसिकली जेव्हा कॅग बद्दल बोलतो ना, थोडंसं कॅग बद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे. 2-3 आर्टिकलचा प्रश्न आहे. 148 ते 151 भाग 5 मध्ये हा 5वा चॅप्टर आहे ज्यामध्ये कॅग बद्दल बोललेला आहे. आणि यावरती फिरून फिरून प्रश्न येतात. आपण बघूयात की 148 मध्ये नेमकं काय आहे. बरोबर आहे. 48 मध्ये नेमकं कॅगची पदनिर्मिती दिलेली आहे. बेसिकली या पदनिर्मितीमध्ये विचारलं त्यांना नेमणूक कोण करेल, ते म्हणले राष्ट्रपती पीडी करतील. ते म्हणले शपथ कोण देईल, ते म्हणले 3ऱ्या अनुसूचीमध्ये राष्ट्रपती शपथ देतील. आम्ही म्हणलं हरकत नाही. ते म्हणले पात्रता, ते म्हणले संसद ठरवेल, घटनेतच नाहीयेत, आम्ही तरी काय करावं. म्हणले ठीक आहे संसदेला ठरवू द्यात. संसदेनं कॅग ऍक्ट सुद्धा केलेला आहे 1971. त्यामध्ये बेसिकली पात्रता सांगितलेल्या आहेत. म्हणजेच एक पॉईंट आपल्याला कळला. पॉईंट शुड बी नोटेड. दिस इज द ओपन सिक्रेट आहे, पण ते तुमच्या माइंडमध्ये नसतं. त्यामुळे घटनेत पात्रता नाहीत. पहिला मुद्दा आपल्याला काय करायचा आहे, कॅच करायचा आहे. त्यानंतर त्यांनी विचारलं वेतन भत्ते सेवा कोण ठरवेल. संसदेने सांगितलेले आहेत. म्हणजे संसद ठरवेल का घटनेने सांगितलेले आहेत. त्यांचं उत्तर वन्स अगेन आलं संसद. म्हणजे बघा 2 पात्रता वेतन संसदेकडे गेलं. पॉईंट शुड बी नोटेड. ओके. त्यानंतर त्यांना विचारलं ते पदावर कधी राष्ट्रपती त्यांना काढू शकतात का, ते म्हणले तसं नाहीये. कॅगला जर काढून टाकायचं असेल तर त्यांची मर्जीनुसार किंवा राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार ते पदावर राहणार नाहीत. कारण त्यांना पदावरून दूर करण्यासाठी काय करावं लागेल, आपण म्हणूयात की कॅगला जर दूर करायचं असेल तुम्हाला तर सुप्रीम कोर्ट जजला ज्या पद्धतीनं दूर करावं लागतं त्याच पद्धतीनं तुम्ही कॅगला दूर करू शकता. म्हणजेच राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार ते पदावर राहणार नाहीत. ओके. यात सांगितलेलं आहे त्यांचा कार्यकाळ 6 वर्ष ते 65. जे आधी होईल ते म्हणजे वयाची आपण म्हणूया त्यांची टर्म 6 वर्षाची आणि एकूण वयाची 65 वर्षे. यापैकी जे आधी होईल ते त्यांचा कार्यकाल असेल असं सांगण्यात आलेलं आहे. ऑब्विसली हे झालं पदनिर्मिती. आता 49 मध्ये कॅगची काही कर्तव्य दिलेली आहेत. त्यामध्ये सांगितलेलं आहे तपासणी सर्व निधी आला यातला. स्टेटचा असेल, युनियनचा असेल, युनियन टेरिटरीचा असेल, हे तपासू शकतात. पीडी आणि गव्हर्नर सजेस्ट करतील. पीडी म्हणजे राष्ट्रपती आणि गव्हर्नर म्हणजे राज्यपाल. सजेस्ट केलेली अन्य तपासणीची कामे हे करतील. ऑब्विसली हे त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते पार पाडायला हवं. सरकारी अनुदानित संस्थांची सुद्धा ते तपासणी करू शकतात. हे सुद्धा त्यांचं काम आहे आणि ते पार पाडतील. ओके. हे झालं तुम्हाला लक्षात आलं बेसिक कॅग बद्दल काय आहे. आता आपण एक एक बघूया. यांचे वेतन आणि भत्ते कोण ठरवतं. भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्ला मसलत करून राष्ट्रपती. बघा राष्ट्रपती तर यांचे वेतन भत्ते ठरवत नाहीत. पहिला मुद्दा झाला. आणि सल्ला घेण्याचा प्रश्नच नाहीये. त्यामुळे हे ऑप्शन कट. संसदेकडून निश्चित केले जातात. ऑब्विसली पात्रता आणि त्यांची भत्ते ही संसदेकडनं निश्चित केली जातात. शपथ त्यांची 3ऱ्या अनुसूचीमध्ये आहे जे राष्ट्रपती देतात. ओके. क्लिअर झालंय. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ॲक्युरेट उत्तर आहे. केंद्रीय बघा इथे मुद्दा महत्वाचा आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाशी सल्ला मसलत करून राष्ट्रपतीद्वारे. मंत्रिमंडळाचा संबंध नाहीये. बेसिकली राष्ट्रपतीचाच काही संबंध नाहीये. केंद्रीय मंत्रिमंडळाचा काही संबंध नाहीये. कट करा. ऑब्विसली एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो. एकदा समजून आलं ना की व्यवस्थित होत चालतं. एकदा प्लॅन जरासा समजला नाही ना तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात माइंडमध्ये. सो अंडरस्टँड माय थिंग की आता हे लेक्चर कंटिन्युअस राहणार आहे. कोणीही मिस करू नका. रेग्युलर मी लेक्चर अपडेट करण्याचा प्रयत्न करेल. इव्हन मी 2-4 दिवसामध्ये लाईव्ह सुद्धा येणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहे. ऑब्विसली सर्वांनी आपण लाईव्ह येऊयात. तुमचे कमेंट्स मला वाचता येतील, उत्तर देता येतील. काउंटडाऊन स्टार्ट करतो तुमचा. उत्तर द्या चला लवकर. 30 सेकंद आहे तुमच्यासाठी. या प्रश्नाचं उत्तर माइंडमध्ये तयार करून ठेवा. मी एक्सप्लेनेशन पुढे सांगणारच आहे.
चला, टाइम्स अप. आपण बघूयात नेमकं काय. यासाठी थोडंसं बॅकग्राऊंड समजावं लागेल की मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या दोघांमध्ये बेसिकली भांडणं काय आहेत बघा. मार्गदर्शक तत्व काय म्हणतात की सरकारचं हे काम आहे, सरकारनेही अप्लाय करावी, सरकारची कर्तव्य आहेत, बरोबर, सरकारसाठी मूलभूत आहेत. आणि यात काय सांगितलंय, संपत्तीचं विकेंद्रीकरण करणे. एक छोटासा मुद्दा मी सांगतोय, आधी बॅकग्राऊंड कळायला पाहिजे. संपत्तीचं विकेंद्रीकरण करणे ऑब्व्हियसली हे सरकारचं काम आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचं काम आहे. गव्हर्नमेंट हे करायला लागलं की कुणाची तरी संपत्ती घ्यावी लागेल, कुणातरी व्यक्तीची, बरोबर आहे. कुणाची तरी संपत्ती घ्यायची, ती समान वाटप करायची आहे. आता संपत्ती तुम्हाला होल्ड करणं, राईट टू प्रॉपर्टी वगैरे, त्या मुळात आपण मूळ घटनेमध्ये म्हणूयात. आपण म्हणूयात की 19 असेल, 19 एफ असेल, जे डिलीट झालं, 31 असेल, हे राईट टू प्रॉपर्टी होते. राईट टू प्रॉपर्टी होते, हे प्रॉपर्टीचे राईट होते आणि हे फंडामेंटल होते. आणि बेसिकली फंडामेंटल तुम्हाला माहिती आहे, फंडामेंटलचा फंडा असा आहे की तुमचं जर उल्लंघन झालं तर तुम्ही 32 नुसार डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जंप घेऊ शकता, बरोबर आहे. ऑब्व्हियसली सरकार कुणाची तरी संपत्ती घेत होतं, कुणीतरी सरकारच्या विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये जात होतं, ही अशी भांडणं चालत होते. सुप्रीम कोर्टने सरकारला विचारलं की सरकार म्हणत होतं की आम्ही काय करावं, आम्हाला संपत्तीचं विकेंद्रीकरण करायचं. अशा बऱ्याच बाबी आहेत. मग यामध्ये कॉम्प्लेक्स वाढायला लागले वरचेवर. मग कोर्टाला कुठला तरी निर्णय देणं, न्यायालयाला कुठली तर स्टँड घेणं फार गरजेचं होतं. मग न्यायालयाने स्टँड काय घेतला बघा. आपल्याला थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये जाऊयात. गोलकनाथ केसमध्ये काय झालं बघा. 1967 ला पार्लमेंट कांट अमेंडमेंट इन फंडामेंटल राईट या केसमध्ये सांगितलं की पार्लमेंट फंडामेंटल राईट्स मध्ये बदल करू शकत नाही. दुसरा मुद्दा सांगितला आणि फंडामेंटल राईट हे दैवी असल्याने संसद त्यात एडिटिंग सुद्धा करू शकत नाही. बघा पुढे जाऊन कोर्टचा स्टँड काय बदलतो आणि कसा काय बदलू शकतो कोर्ट आपला निर्णय, हे सुद्धा सांगणार आहे मी. डीपीएसपीच्या इम्प्लिमेंटसाठी फंडामेंटल राईट्स मध्ये दुरुस्ती नाही. डीपीएसपी म्हणजे आपली तत्वे आहेत आणि तत्वांचं तुम्हाला जर अंमलबजावणी करायची असेल, बरोबर, आता ही तत्वाचीच अंमलबजावणी करत होते, कारण संपत्तीचं हे विकेंद्रीकरण करत होते. आणि हे करत असताना तुम्ही फंडामेंटल राईट मध्ये दुरुस्ती करत होतात किंवा डिलीट करत होतात. कोर्टाने सरळ सरळ सांगितलं की तुम्हाला असं करता येणार नाही. ऑब्व्हियसली 13 मध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट सुद्धा येतं, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जर करून तुम्ही काही बदल केला तोही 13 अंतर्गत येईल आणि त्याला आम्ही कायदा समजून त्यावरती आम्ही ज्युडिशियल रिव्ह्यू घेऊ आणि तो निष्क्रिय करू किंवा रद्द करू, कारण तो घटनेच्या विरोधी आहे असं आम्हाला म्हणायला वाव आहे. ऑब्व्हियसली या कायद्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 1, 4 आणि 17 याला आव्हान करण्यात आलं होतं. तेवढ्या डीपमध्ये जायचं नाहीये, बेसिक अंडरस्टँड करून घ्या. एका वाक्यात इथं काय झालं, इथं फंडामेंटल राईट्स मोठे आहेत. मग इथे काय झालं, फंडामेंटल राईट्स म्हणजे लोक, आपण म्हणूयात जनता, इथे जनता मोठी झाली. आता डीपीएसपी इथं छोटं झालं. डीपीएसपी छोटं झालं म्हणजे इथं सरकार छोटं झालं. कळलं तुम्हाला, लक्षात आलं. आता सरकार ऑब्व्हियसली एवढं मोठं पॉवरफुल आहे, सरकारला हा अपमान सहन झाला नाही. सरकारने सुरुवात केली काहीतरी बदल करण्याचं. मग काय झालं बघा, दुसरी एक केस आली बेसिकली केशवानंद भारती, आणि आपण म्हणूयात की अतिशय महत्वाची केस आहे, याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. मूलभूत हक्क केस म्हणतो या केसला आपण. या केसमध्ये बेसिक काय करण्यात आलं बघा, चेंजेस. 13 लोकांची बेंच होती, आतापर्यंतची सर्वात मोठी बेंच आहे. यामध्ये सांगितले 24 एप्रिल 1973 ला निर्णय आला, ज्याचे जेव्हा आपण म्हणूयात की चीफ जस्टिस किंवा सरन्यायाधीश यशम सिक्री होते, त्यांनी सांगितलं संसद घटनेत कोणत्याही भागात बदल करू शकते. कोणत्याही भागात म्हणलं की पहिला अर्थाला तिसरा भाग सुद्धा आला यामध्ये, जो की फंडामेंटल राईट्स रिलेटेड आहे. कोणत्याही भागात बदल करू शकते, पण मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही. आता मूलभूत संरचना त्या काळात माहितच नव्हतं काय कॉन्सेप्ट आहे. बेसिकली आपल्या आधी पाकिस्तानमध्ये सुद्धा ही कॉन्सेप्ट डेव्हलप झाली होती आणि मग ती मूलभूत कॉन्सेप्ट आपण म्हणूयात की सांगितली न्यायालयाने आणि म्हणलं की त्यात बदल करू शकत नाही. मग सरकार उठला आणि म्हणलं की मूलभूत संरचना म्हणजे काय आम्हाला सांगा. कोर्ट म्हणलं परत आम्ही आत्ता सांगणार नाही, आम्ही ठरवू ते कधी काय आहे आणि ते आम्हाला ठरवण्याचा पूर्ण अधिकार असेल. आम्ही एवढं असं म्हणणार नाही की ही बाब म्हणजे मूलभूत संरचना आहे, ही बाब म्हणजे मूलभूत संरचना नाही, असं आम्ही बिलकुल सांगणार नाहीये. म्हणजे डेफिनेशन देणार नाही. आम्हाला जसं वाटतं तसं आम्ही डेफिनेशन बदलू आणि तुमची कुठलाही निर्णय शून्य करण्याची आमच्याकडे पॉवर आहे. ऑब्व्हियसली काय केलं कोर्टाने, एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. सरकारला बदल करण्याचा अधिकार सुद्धा दिला एका बाजूनी आणि दुसऱ्या बाजूनी बदल करण्याचा अधिकार सुद्धा हिसकावून घेतला, कारण बेसिक स्ट्रक्चरचा मुद्दा पुढे आणला तर काही शून्य करता येतं. ओके, क्लिअर झालं इथपर्यंत. सरनामा आधी सांगितलं होतं बेरुबारीमध्ये घटनेचा भाग नाही, परत सांगितलं या कोर्टमध्ये केसमध्ये एकात्मिक भाग आहे. इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे इकडं आहे लोक, आपण म्हणूयात इकडे आहे जनता, बरोबर, सुप्रीम कोर्ट, याच्या विरोधी बाजूमध्ये आहे सरकार, बरोबर, आणि डीपीएसपी, बरोबर, आणि इकडे आपण फंडामेंटल राईट. यांच्यामध्ये वाद चालू आहे. ऑब्व्हियसली या लोकांमध्ये बेसिक 2 अंग आहेत न्यायालयाचे, किंवा आपण म्हणूयात की बेसिकली आपल्या देशाची जी 2 विंग आहेत त्या 2 विंग मध्ये जर भांडणं असतील तर कसं काय शांतता
कायम राहील, बरोबर. म्हणजे एक प्रकारचं थोडंसं वातावरण मध्ये गडबड होती. मग वातावरण मध्ये ही गडबड होती, मग काय केलं, एक 42वी घटना दुरुस्ती सरकारने केली आणि सांगितलं डीपीएसपी मोठा आहे फंडामेंटल राईट पेक्षा. म्हणजे याचा अर्थ असा झाला की डीपीएसपीची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही फंडामेंटल राईटवर काहीही करू शकतो. मग ऑब्व्हियसली कोर्टला परत राग आला. आम्ही तुम्हाला इतके वेळेस सांगितलं तरी तुम्ही ऐकत नाही आहात. ठीक आहे, मग मिनर्वा मिल केसमध्ये एक निर्णय दिला. कोर्ट थोडंसं 2 पावलं मागं आलं, सरकार थोडंसं 2 पावलं पुढे गेलं आणि थोडंसं कॉम्प्रोमाइज झालं आणि सांगितलं की आम्ही आतापर्यंत म्हणत होतो ना फंडामेंटल राईट ही मोठी आहेत आणि डीपीएसपी ही छोटी आहेत. कोर्टच्या भाषेत बोलतोय मी. तर ते तसं नसून काय आहेत, एका रथाची 2 चाके आहेत आणि यामध्ये कोणतंही दुय्यम नाहीये. म्हणजे सरकार म्हणूयात की आपण इकडे झालं फंडामेंटल राईटमध्ये सुप्रीम कोर्ट, डीपीएसपी मध्ये इकडे झालं, डीपीएसपी मध्ये इकडे झालं गव्हर्नमेंट. आता इथे निर्णय काय आला बरं सुप्रीम कोर्टचा, इथे आपण म्हणूयात जनता, बरोबर. इकडे निर्णय काय आला बरं, दोघंही तुम्ही इक्वल आहात. सरकार थोडंसं हॅप्पी झालं कारण सरकार याआधी छोटं होतं, पण घटना दुरुस्तीने सरकार मोठं झालं होतं. डीपीएसपी म्हणजे सरकार मोठं झालं. मग कोर्टला वाटलं हे काय, यांनी घटना दुरुस्ती करून परत बदल करतात. मग कोर्टने थोडंसं 2 पावलं मागं आलं आणि थोडंसं आपण म्हणूयात की सरकार थोडंसं 2 पावलं पुढे गेलं आणि सांगितलं ठीक आहे, कोणीही दुय्यम नाहीये, हरकत नाहीये, आम्ही थोड्याच गोष्टी बदल करू, जास्त फंडामेंटल राईट सुद्धा हिसकावून घेणार नाहीये. परत 44वी घटना दुरुस्तीने करायचं ते करून ठेवलं त्यांनी. ठीक आहे, आता आपण या प्रश्नाचं बॅकग्राऊंड समजल्याच्या नंतर आपल्याला येतं लक्षात की नेमकं काय आहे. भारत कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे ही एकमेकांना पूरक आहेत आणि कोण एकाचा दुसऱ्यांसाठी त्याग करण्याची गरज नाही असा दृष्टिकोन सांगण्यात आला. ऑब्व्हियसला असा दृष्टिकोन सांगणं म्हणजेच काय, एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांना समान आहेत असा त्याचा अर्थ होतो. केशवानंद भारती नाहीये, साक्षी नाहीये, ओरिएंटेड नाहीये, मिनर्वा मिल्स खटला आहे, दॅट्स इट. एवढं सोपं होतं विद्यार्थी मित्रांनो. आता पुढचा प्रश्न घेऊयात आणि थांबूयात. आपण परत आणखी मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. बेसिकली मी 1-2 दिवसामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचाच प्रयत्न करेल, म्हणजे आपल्याला कन्व्हर्जन सुद्धा करता येईल आणि 1 वे कन्व्हर्जन होण्यापेक्षा 2 वे होईल, तेव्हा जास्त आनंद येईल किंवा आपलं चांगलं क्वालिटी आपली चांगली सुधरेल. चला, टाइम स्टार्ट. बेसिक बघा, फार छोटी छोटी प्रश्न आहेत, पण यामध्ये शंका कुशंका मनामध्ये असतात तुमच्या. काय निवडावं कळत नाही ऐन वेळेस आणि थोडंसं परीक्षेमध्ये गोंधळ अवस्था असते, अभ्यास रिव्हिजन झालेलं नसतं. या प्रश्नांच्या माध्यमातून मी 3000 प्रश्न कव्हर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 3000 किंवा 2000 समजूयात आपण. अशा पद्धतीचे 2000 प्रश्न मी कव्हर करणार आहे. सो आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. युअर टाइम्स अप. ओके विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेत डॅश डॅश यांना मान्यता देते. कशाला मान्यता देते, यासाठी आपल्याला बेसिकली आर्टिकल नंबर 29 मध्ये जावं लागेल, ज्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, 29 आणि 30 हे अल्पसंख्याकांचे अधिकार आहेत जे फंडामेंटल राईट मध्ये दिलेले आहेत. 29 आणि 30 जे राईट टू मायनॉरिटीज आहेत. यामध्ये सांगितलेलं आहे बेसिकली 29 मध्ये अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण किंवा संरक्षण करणे. आता बघा, सुप्रीम कोर्टचा थोडासा स्टँड वेगळा आहे. सुप्रीम कोर्ट म्हणत आहे यावरती किंवा म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टनुसार कोणत्याही नागरिकास आपली भाषा, संस्कृती आणि लिपी जतन करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, जतन करण्याचा अधिकार आहे, इथे हरकत नाहीये. म्हणजे हे हक्क अल्पसंख्याकाबरोबर इतरांनाही आहेत. कारण सुप्रीम कोर्टने अर्थ काय लावलेला आहे, कोणत्याही नागरिकास, म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की भारतातील सर्व नागरिक. मग त्यात अल्पसंख्याक सुद्धा आली आणि बहुसंख्याक सुद्धा आली. आणि यांना काय अधिकार आहे, तर त्यांची भाषा, त्यांची संस्कृती आणि त्यांची लिपी जतन करण्याचा अधिकार आहे. मान्य आहे, हरकत नाही. घटनेनुसार जेव्हा आपण विचार करतो, एखादा गट किंवा एखादा प्रवर्ग धर्म, आपण म्हणूया धार्मिक आणि भाषिक, धर्म किंवा भाषा या आधारावर अल्पसंख्याक ठरवता येतो. हे 29चं सब क्लॉज 1 आहे. त्याच 29 मध्ये सब क्लॉज 2 सुद्धा आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे धर्म, वंश, जात आणि भाषा यावरून कुठलाही भेदभाव होणार नाही. धर्म, वंश, जात आणि भाषा यावरून कुठलाही भेदभाव होणार नाही असं त्याच आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. ऑब्व्हियसली क्लिअर झालेलं आहे. ही राज्यस्तरीय संकल्पना आहे. राज्यस्तरीय संकल्पना आहे म्हणजे नेमकं काय आहे समजून घ्या. एखादा धर्म आणि भाषा एखाद्या राज्यात अल्प तर इतर राज्यात बहुसंख्याक असू शकते. फॉर एक्झाम्पल, गुजराती लँग्वेज आपण किंवा गुजराती आपण भाषा असा विचार केला तर तिचा गुजरातमध्ये विचार केला तर ती बहुसंख्याकाची भाषा आहे. तोच महाराष्ट्रामध्ये विचार केला गुजराती भाषेबद्दल, ती अल्पसंख्याकाची भाषा होईल, फार कमी लोक बोलतात. तीच आपण मराठीचा विचार केला आणि मराठीसाठी आपण गुजरात कन्सिडर केलं तर तिथे आपली मराठी अल्पसंख्याक आहे, पण तीच मराठी आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्याक आहे. म्हणून ही कॉन्सेप्ट काय आहे,
अल्पसंख्याकांची कॉन्सेप्ट काय ही राज्य स्तरावर मापणी करणारी कॉन्सेप्ट आहे. दुसरा मुद्दा आपण बघूयात की आपण म्हणतो की धर्म. आता समजा धर्म म्हणजे हिंदू, एखादा हिंदू मधला एखादा धर्म म्हणूयात आपण, की बेसिकली एखाद्या राज्यामध्ये अल्पसंख्याक असू शकतो आणि दुसऱ्या राज्यामध्ये बहुसंख्याक असू शकतो, कारण त्या राज्यामध्ये त्यांची संख्या जास्त असू शकते. म्हणून ही राज्यस्तरीय कॉन्सेप्ट आहे, समजून घ्या व्यवस्थित. हा अल्पसंख्याक तसेच बहुसंख्याकासाठी सुद्धा अधिकार आहे, पण घटनेत व्याख्या दिलेली नाही. आर यू अंडरस्टँड माय पॉईंट? सर्वांनी लक्षात असू द्या, घटनेत व्याख्या दिलेली नाही, पण दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक तर एखादा कुठलाही गट अल्पसंख्याक हा दोन कारणावरून ठरू शकतो, एक धार्मिक आणि दुसरा भाषिक. चला याच मुद्द्याला लीड करायचं आहे आणि प्रश्नाकडे जायचंय. अतिशय व्यवस्थितपणे समजून घ्या. फक्त धार्मिक म्हणता येणार नाही, सोबत काय पाहिजे, भाषिक फक्त म्हणता येणार नाही, सोबत धर्म आणि भाषा दोन्ही पाहिजे. आणि याच आधारावरनं एखाद्या गोष्टीला अल्पसंख्याकांना म्हणजे भारतीय राज्यघटना धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना मान्यता देते. क्लिअर झालंय? क्लिअर झालंय सर्वांना? ओके गुड. बघा क्लिअर होत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, मी माझे इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल. माझं काम आहे तुमच्यापर्यंत क्वालिटी मटेरियल पोहोचणं, तुमचा क्वालिटी टाइम स्पेंड करणं. बघा आयुष्यामधली तुमच्या सर्वात महत्वाची ही क्षण आहेत, जे क्षण तुम्ही माझ्यासोबत स्पेंड करताय, हा व्हिडिओ बघताय, त्यातनं मलाही काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. माझी रिस्पॉन्सिबिलिटी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. वेळोवेळी इम्प्रूव्ह करण्याचा माणसामध्ये एक संधी असते. यापेक्षा आणखी चांगलं लेक्चर सुद्धा आपण बनवू शकतो. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, बरोबर, हे चॅनल तुम्ही जॉईन करा युट्यूबचं MPSC हेल्पलाईन नावाचं, आणि माझं टेलिग्राम चॅनल आहे. आपण म्हणूयात की एक्सप्लेनेशन बॉक्समध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मी दिलेला आहे, लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथनं तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तिथे मी वेळोवेळी माझ्या क्लासची सर्व अपडेट सुद्धा देणार आहे. ऑब्विसली वन्स अगेन थँक्यू सो मच. परत आपण भेटूया पुन्हा उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. गुड नाईट.